अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 8 मध्ये युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली। अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 8 मधून माननीय स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे हे बिनविरोध निवडून आलेत। उर्वरित युतीचे उमेदवार बाबूशेठ नागरगोजे, आशाताई कातोरे आणि सुनीता भिंगारदिवे यांच्या प्रचारार्थ बोलेगाव परिसरामध्ये भव्य महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीद्वारे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी सभागृह नेते अशोक बडे, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, लोभाजी कातोरे, किसन भिंगारदिवे, हनुमंत कातोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी सभागृह नेते अशोक बडे म्हणाले की युतीचे तिन्ही उमेदवार निश्चितच विजयी होतील। प्रभागात सुरू असलेली विकास कामं भविष्यातही सातत्यानं सुरू राहतील। दरम्यान माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की गेल्या 10 वर्षामध्ये प्रभागात करण्यात आलेल्या विकास कामांमुळे नागरिकांचा विश्वास हा संपादन करता आला। नागरिकांच्या आशीर्वादामुळेच महानगरपालिकेच्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळाला। आता युतीचे तिन्ही उमेदवार विजयासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करू आणि विकास कामं थेट नागरिकांपर्यंत पोहोचवू। या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आलाय। युतीच्या उमेदवारांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी भाजप राष्ट्रवादीचा युतीचा प्रचाराची सुरुवात आज झालेली आहे आणि या प्रचाराच्या सुरुवातीमध्ये आज जर तुम्ही पाहिले तर प्रभाग क्रमांक 8 मधील असंख्य महिला आणि हजारोंची गर्दी, तरुणांची, ज्येष्ठ नागरिकांची, सगळ्यांची या ठिकाणी झालेली आहे आणि यावरूनच आमच्या सर्व तिन्ही उमेदवारांचा विजय हा प्रचंड बहुमतांनी निश्चित झालेला आहे आणि याची धास्ती विरोधकांनी घेतलेली आहे। तर आज अहिल्यानगर मधील महानगरपालिकेचा पहिला शुभारंभ होत आहे फेरीचा आणि कमळ आणि 2 घड्याळ यांचा प्रचाराचा आज शुभारंभ होत आहे। आईला जनसमुदाय बघितला असेल तुम्ही, ही आमची कामाची पावती आहे आणि इथून पुढे जे काम राहिलेत ते आम्हाला काम सगळ्यांचे करायचे। त्यामुळे हा सगळा आमचा परिवार एकत्र झालेला आहे आणि पुढील आम्ही हे काम संपूर्ण त्यांचे करून देणार आहे। आशाबाई लोभाजी कातोरे, प्रभाग क्रमांक 8 घड्याळ कमळ आमच्या याला चिन्हाला विजय करा। मी सुनीता किसन भिंगारदिवे। आज आमचा पॅनलचा म्हणजे नागरगोजे दादा असतील, कुमार भाऊ वाकळे, आशाताई कातोरे आणि मी सुनीता भिंगारदिवे। आज आमच्या प्रचाराचा नारळ फुटला जाणार आहे आणि आम्हाला माहिती आहे की आमचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे, वाकळे साहेब, पण त्यांनी स्वतःच्या अंगावर गुलाल घेतलेला नाही का, तो आमचा पॅनल पूर्ण येणार। आम्हाला पूर्ण खात्री, आमचा वार्डावर पूर्णपणे विश्वास आहे की आमचा हा विजय नक्कीच होणार आणि उद्याचा गुलाल हा आमचाच पॅनलचा असणार, हे खात्रीने सांगते। कारण आमचा गुलाल आलेला असून सुद्धा आम्ही अंगावर घेतलेला नाही, कारण आम्हाला पूर्ण आमच्या वार्डावर पूर्ण गांधीनगर असेल, बोलेगाव असेल, रेणुकानगर असेल, या वार्डातून आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे, आशा आहे आणि विश्वास सुद्धा आहे की तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून देणार आहात। कारण हा नारा जो आज इथं असलेल्या सर्व उपस्थित जनतेवरून कळत आहे की गुलाल हा नक्कीच उद्याचा आमचा आहे। आम्हाला तुमच्या सर्वांकडून एकच अपेक्षा आहे, सर्वांना आमच्या पॅनलची हात जोडून विनंती आहे की सर्वांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं, एवढीच यांच्याकडे अपेक्षा बाळगते आणि उद्याच्या सर्व कामाची हमी उचलण्याचा नारळ आज फुटला जाणार आहे, हे मी सर्व जनतेसमोर जाहीर करते। आज आम्हाला नागरगोजे दादा, आशाताई बडे आणि मी सुनीता भिंगारदिवे तसेच कुमार भाऊ वाकळे पाटील यांच्या विजयाचा तुमच्याकडे सर्वांकडे हात जोडून विनंती करते की आमच्या पॅनलला विजयी करा। गुलाल हा आमचाच आहे, कारण कुमार भाऊ यांनी 5 वर्षामध्ये कालावधीमध्ये काय काम केले हे तुम्हाला माहिती आहे। त्यांनी स्वतः जर गुलाल अंगावर घेतलेला नाही तर या जनतेने विचार करावा आणि पॅनलच्या पाठीमागे पूर्णपणे खंबीरपणे उभे राहावे, एवढेच मी सर्व जनतेला हात जोडून विनंती। तर पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आज भव्य असं पायी रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आयोजित करत येत असताना या ठिकाणी बाबूशेठ नागरगोजे
हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या आशाताई लोभाजी कातोरे या सुद्धा त्या ठिकाणी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. त्याचप्रमाणे सुनीताताई भिंगारदिवे या सुद्धा या ठिकाणी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. आणि गेल्या 20 वर्षापासून या भागाचं मी नागापूर बोलेगाव परिसर असेल या भागाचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये असं मी चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे मतदार अत्यंत सुज्ञ आहेत आणि नेहमी मला त्या ठिकाणी भव्य असा पाठिंबा दिलेला आहे आणि भरघोस असं त्या ठिकाणी मला मताधिक्याने निवडून दिलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी असंच आव्हान करतो सर्वांना, माझ्या माता बंधू भगिनींना, का या तिन्ही म्हणजे घड्याळ आणि कमळ या तिन्ही निशाणीवर प्रचंड असा विश्वास टाकून त्या ठिकाणी मतदान करावं आणि प्रचंड मतांनी असं विजय करावं असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. अहिल्यानगर महानगरपालिका 2026 चा या प्रचाराचा शुभारंभ आमचा नागापूर बोलेगाव परिसर प्रभाग नंबर 8 या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे उमेदवार या भागामध्ये उमेदवारी करत आहेत. त्या उमेदवारीमध्ये बाबूशेठ नागरगोजे असतील, आशाताई कातोरे असतील, सुनीताताई भिंगारदिवे असतील आणि आपले चौथे कुमार भाऊ वाकळे बिनविरोध निवडून आले आहेत. या तिन्ही उमेदवारांना आपण या प्रभागातील जनतेने जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावी अशी आपल्या आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नागापूर बोलेगाव प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपल्या युतीचे राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री कुमार भाऊ वाकळे पाटील असतील, बाबूशेठ नागरगोजे असतील, आमच्या मातोश्री आशाबाई लोबाजी कातोरे तसेच सुनीता किसन भिंगारदिवे हे चारही उमेदवार आज रिंगणात उतरलेले आहेत. तसे पाहिले तर कुमार भाऊ हे काल परवाच विजयी झालेले आहेत, बिनविरोध विजयी झालेले आहेत. तरी आमदार साहेबांनी सांगितले की भाऊ तुम्ही पूर्ण पॅनल निवडून आणल्याशिवाय अंगावर गुलालाचा कणही घ्यायचा नाही, अशा पद्धतीने शब्द जपणारे लोक आपल्या पॅनलमध्ये आहेत. आपण सर्वजण एकत्रित एकजुटीने पॅनलचं काम करणार आहोत, पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. आपल्या पाठीमागं आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप असतील, लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांची मोठी शक्ती आपल्या पाठीमागं आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्व उमेदवारांना या ताकदीच्या बळावर त्याच पद्धतीने आज जे आपले 4 उमेदवार आहे ते वैयक्तिक स्वतः प्रत्येक जण प्रत्येक भागामध्ये सक्षम आहे. कुमार भाऊ असतील, बाबूशेठ असतील, आम्ही असू किंवा भिंगारदेवताई असतील, किसनराव असतील, हे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या भागासाठी प्रत्येकाचं योगदान आहे, ज्या त्या भागासाठी प्रत्येकाचं योगदान आहे. त्यामुळे आपला जो आज पॅनल झालेला आहे, आपले 4ही उमेदवार आहेत हे एकदम ताकदीचे उमेदवार आहे. या सर्व उमेदवारांच्या पाठीशी सर्व आपल्या बोलेगाव नागापूर परिसरातील जनता आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला मोठ्या ताकदीने विजयी होणारे 4 उमेदवार आहोत. त्या प्रसंगी आज आपण या प्रचाराचा शुभारंभ हा एकदम जोरदार करणार आहोत. तर आज आपण या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण पितळे कॉलनी असेल, सिद्धेश्वर मंदिर असेल, आदर्श नगर असेल, बोलेगाव फाटा असेल, गणेश चौक अशा पद्धतीने पदयात्रा काढून या प्रचाराचा शुभारंभ करत आहोत, प्रचाराचा नारळ फोडत आहोत. मी आपल्या सर्व नागापूर बोलेगाव भागातील जनतेला एक त्यांच्याकडनं आशा व्यक्त करतो की आपल्या या 4ही उमेदवारांच्या पाठीमागे तुम्ही पूर्ण ताकदीने राहावं. येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षात तुम्हाला निराश करणार नाही आम्ही, हे खात्री मी सर्वांना देतो आणि थांबतो. जय. वार्ड क्रमांक 8D यामध्ये कुमार भाऊ वाकळे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता राहिलेले आमच्या सुनीता भिंगारदिवे, बाबूशेठ नागरगोजे आणि आशा कातोरे या 3 उमेदवार आता फक्त रिंगणात आहे. बिनविरोध आल्यासारखंच आहे बरं का, फक्त तात्पुरतं निवडणूक होणार आहे. म्हणजे इतकं मतदान या
तिन्ही उमेदवाराला पाडणार आहे आणि यांचा विजय ना आजच निश्चित. कारण की या वार्डात इतका विकास झाला, आपल्या 68 नगरसेवक आहेत आणि या वार्डात सगळ्यात जास्त विकास या वार्डात झाला. आणि इथून पुढे हे तिन्ही चारही उमेदवार आपल्याला विकासच म्हणजे विकास करणार, आपले निराशा करणार नाही. मी यांना सांगतो, एवढे बोलून थांबतो. कुमार भाऊ यांना एकमेव अपक्ष म्हणून त्यांना मी पाठिंबा दिला आणि ते बिनविरोध आले आणि या तिन्ही उमेदवाराला माझा जाहीर पाठिंबा आहे. फक्त विकासासाठी बरं का, विकास होतो. भाजपचा मी कार्यकर्ता आहे, पण भाजप कशाचं म्हणतात, विकासासाठीच तुम्ही साथ द्या, बाकी काही साथ देऊ नका इथून पुढे. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.